अध्याय 52. श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ, श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री सद्गुरु दत्तात्रय नमः, श्री स्वामी समर्थाय नमः. पुढे शक्य 1799 वाघ कृष्ण द्वितीयेस बुधवार पेठेत जंगमाचे मठात श्री दत्तावधूत अद्भुत चमत्कार दाविती. प्रतिपदेस जंगमाचे मठात जाऊन बसले स्वामी दत्तावधूत. वाघवद्य गुरु प्रतिपदेचा होत उत्साह समारंभ ब्राह्मण भोजन आदी. त्या जंगमाचे मठात लहान शिवलिंग स्थापित आहे शोभायमान. त्या लिंगा समीप स्थित होऊन दत्तात्रय स्वामी विराजती. श्री स्वामींचे दिव्य तेज पाहुणे तचके लोक समाज. म्हणते दिसतो प्रसंग निराळा आज, परी सद्भावे नमिती चरणाभुज. श्रीफल अन्य फलाधिक पुष्पहार वसालंकार अनेक. जितके अर्पण करीती लोक तितुके सकळ पदार्थही. त्या शिवलिंग बाणावरी ठेवणी अग्नी लावणी झड करी. प्रज्वलित करुनी भारी होम करीती जगदीश. तीळ तांदूळ घृताधिक फले पुष्पे तांबूल पैसे रुपये अनेक. स्वहस्ते आहुती घालुनी जगन्नायक मुख्य मंत्रादी स्वाहा म्हणती. हा दुश्चिन्ह सूचनाकारक होम आटोपल्यावरी सर्व जंगम. रागावनी पुजाऱ्यावरी परम लेखी फिर्याद करीती. नारायणराव वासुदेव बर्वे कारभारी यांच्याकडे फिर्याद केली पुजाऱ्यांवरी की आमचे लहान शिवालयात पिंडीवरी होम केल्याने हानी फार झाली. मग बर्वे कारभारी यांनी कृष्णाप्पा श्रीपाद भट्टासी पाचारुनी. पण ती जंगमाची झाली असेल खरी हानी तरी बंदोबस्त करावा. दुसरे दिवशी संस्थानाचे कारभारी आणि पेठेतील पुष्पलोक आद्य प्रहरी जंगमाचे मठात आले पुजारी. तैसेच जंगम लोकही सर्वत्र. शोधपूर्वक करावा न्याय म्हणजे सर्व देखती शिवलिंग देवालय. तो त्यात कोठेही किंचित हानी अपाय झाला नाही सर्वथा. पूर्व दिवशीची पूजा गंध पुष्पादी युक्त पाहुणे सर्व जंगम झाले भय लज्जित. जर तास वाटले आश्चर्य अद्भुत म्हणते सदाशिव शंकर प्रत्यक्ष स्वामी. जंगमा पूर्ण प्रचिती आली की दत्तात्रय स्वामींची अभंग चिरकाळी. व्यापकता चैतन्य स्वरूपे व्यापली लीला सत्केती इत्तमभूत. योगीश्वर यज्ञ रूपे भविष्य दाखवून सुचविले अवतार कृत्य. पूर्ण करुनी राहू अक्षय निजानंदी येथेची. पुढे अकलकोट पंचक्रोशीत पुजारी भक्त सेवेकरी जनासहित. संचरती जगद्गुरु अवधूत तेणे प्रकृती अस्वस्थ राहू लागली. शालिवाहन शके 1800 पूर्णात बहुधान्य संवत्सरी चैत्र मासात. वद्य प्रतिपदेस अक्कलकोटात पातले अनंत विश्वेश्वर. 3-4 दिवसानंतर ग्रामात वडाचे झाडाखाली छप्पर. त्यात स्थित आनंद प्रचुर असता ज्वर उद्भवे शरीरी. कारभारी मानकरी सावकार दशनासी येती वैद्य गणक द्विजवर. म्हणती गो प्रदाने दाने इतर ग्रहपीडा शांत्यर्थ करावी. आपल्या मीन राशीस 7.5 शनी त्याची पीडा जपग्रह दानी. निरसन होईल म्हणून ग्रहदान जपादी करविले. तो जो जगदुत्पत्ती स्थिती प्रलयकारक. ज्याने देवता सुरासुर नर पशु पक्षादी करून स्थावर जंगम केले निर्माण सकल ग्रहगण सहित. तो सर्वज्ञ सर्वशक्तिमंत तयासी जग लौकिक व्यवहार संमत. ग्रहपीडा करीतील हे नवल खचित नव्हे काय उघड आहे. ज्याच्या आज्ञाभये समीकरण सूर्यचंद्र अग्नी मृत्यू वरुण. निरालस्य निज कार्य देवगण करीती नित्य नियमाने. तयासी ज्वर पीडार्थ ग्रहदान हे संसारिक माया प्रेम लक्षण. वास्तविक पाहता योगीश्वर निर्विकार परिपूर्ण त्रिकाला बाह्य विदेही सदा वसे. कृष्णाप्पा श्रीपाद भट पुजारी दत्तभट गणपतराव बाळाप्पा सेवेकरी. बाबूराव मामलतदार आणि बर्वे कारभारी खाजगी कारभारी रंगराव पागे. रामाचार्य अवधानी अधिक होते विद्वान ब्राह्मण वैदिक. वैद्य आणि बाळकृष्ण ग्रामदोषी गणक राजोपाध्ये राजजोषादी. समर्थांच्या समोर समस्त उभे अनन्य असती चिंताग्रस्त. कृष्णापा पुजाऱ्या हस्ते प्राश्चित समर्थाकरिता सोडविले. तेव्हा यतीश्वर बोधिती सर्वांसी श्रुत्यर्थ रूप भगवत गीता श्लोक 83. जे जैसे भजती मज परब्रह्मासी त्यासी तैसे भजतो आम्ही. पाहुणे नित्य वेद मंत्र श्लोक म्हणत होते दोहरे अभंगाधिक. पदे भजन सुस्वरे बोधक स्वेच्छे पाहिजे ते पाठ म्हणत होते. शिवहर शंकर नमामि शंकर शंभो शिवशंकर. हे गिरिजापते भवानी शंकर शिवशंकर शंभू. ऐसे भजन आणि जगदंबेची आरती. उपनिषद महावाक्ये मुख्य म्हणती. संज्ञार्थे बोध व्हावा सर्वांप्रती. ऐसी सुलभ स्वच्छंदे. असो चैत्र कृष्ण एकादशीस समर्थानी बोधिले लोकत्रय सर्वांस. लोक झाले अत्यंत उदास. शहाजी राजांचे सर्व गोतादी.
असो पूर्वीच्या अनेक दुश्चिन्हानुसार शालिवाहन शके 1800 पूर्ण बहुधान्य संवत्सर चैत्र मास कृष्ण पक्षी भौमवार त्रयोदशी नंतर चतुर्दशी उदगयन वसंत ऋतूत प्रीती योग रेवती नक्षत्री विष्टीकरणात चतुर्थ प्रहरी बुध ग्रहाचे होऱ्यात शुभ वेळी शुभ लग्नी सुमूर्ती कन्या लग्नी स्थिर सिंह नवमाशी शुभागी उच्च ग्रह केंद्री त्रिकोण स्थानासी चंद्रग्रह समर्थांच्या मीन राशीसी यथायोग्य स्थानापन्न होते. इष्टकाळ शुभघट्टी 27 वरी पळे होती 48 ऐसा उत्कृष्ट जगत कल्याणकाली जगन्निवास प्रसन्न वदन स्थित अभयप्रद होते. शुद्ध स्वस्तिकासन घालुनी सुगंध पुष्पहार वस्त्रभूषणी संपूर्ण जनासी सौख्याशी वचनी परमानंद रूपे संतोषवृत्ती शुभ मंगल सावधान चालले वेद घोष कीर्तन भजन श्री गुरुदेव दत्त स्वामी राजांचा जय जयकार जन गजती प्रेमे सर्वत्र. कृष्णाप्पा श्रीपाद पुजारी पूजा आरती करीती भक्त सेवे करी तो त्यात स्वामी समर्थ पूर्णावतारी कैवल्य निजानंदी निमग्न झाले. दिव्य दीपमान प्रकाशित कांती देहतांची वाटे समाधान शांती पूर्ण ब्रह्म सनातन सगुण मूर्ती स्वस्वरूपी समाधिस्थ झाले. एकची झाला आहाकार आक्रोश करीती नारी नर वक्षस्थळ कपाळ फार पिटती सकल महादुःखे गायी वासरे फोंडिती हांबरडे शोक दुःखाग्नी व्यापला चोहकडे सकलही म्हणती स्वामी समर्थाविण गडे आता काय करावे आम्हाचे स्वामी समर्थाविण त्राता दाता त्रैलोक्यात दुजा कोण आता कोणाचे घ्यावे दर्शन कल्याण समाधान कारकते राजवाड्यात ग्रामात सर्वस्थळी वियोगजन्य दुःख सर्व मंडळी आहाकार आक्रोशाती कुल झाली मग कारभारी अधिकांनी सत्वरे उत्तम प्रकारचे सुशोभित विमान कदली स्तंभ पंचपल्लवे करून सुगंध पुष्पाधिक आतमृदू सिंहासन स्थापून या सिद्ध केले. पुजारी कारभारी अधिकांनी योगेश्वर पाद पूजा विद्युक्त करुनी सुशोभित विमानात बैसवनी अनेक वाद्ये वाजवित समर्थांचे आज्ञायुक्त उद्वारपेठेतील चोळापाचे स्थानात समाधी स्थळ विवर विराजित केलेले पूर्वेचेच सिद्ध होते. ज्या ब्रह्मानंद समाधी गुहेत बहुत वेळा बैसले होते अवधूत त्या पूज्य स्थानाकडे त्वरित परमसमारंभे निघाले. कित्येक उदरार्थी कपटी त्याने बहुत केल्या खटपटी वडाखाली किंवा रायराजांच्या मठी समाधी करवावी म्हणून परंतु त्या खटपटी मंडळीचे धनाधिक प्रयत्न बळयुक्तीचे सिद्धीस न गेले म्हणून त्यांचे द्वेषाने मस्तक फिरे. त्यांचे दीर्घ द्वेष प्रयत्न प्रबळ जुने नवे चालू असती सर्व काळ आल्या गेल्याचे कर्ण युगल अंतकरण भ्रष्ट करीती परी सत्य ते सत्याची राहिलं सत्याचा परिणाम सत्याची होईल. क्रय विक्रय काळी परीक्षक जाणतील काच आणि मणी भिन्नते असो नाना वाद्ये वाजवित सुस्वर गायन भजन प्रेम भरित रथाश्व गज भेरी मृदंग सहित सैन्ययुक्त नृपवर्यासह स्वामी समर्थांच्या स्वारीची शेवट प्रसन्नकारक साधावी भेट म्हणून संघे उदय सावकार शेट अगणित लोकसमूह निघाला. हवया नळे चंद्रज्योती दारू सोडित समारंभे अति समर्थांस विमानात बैसवनी प्रीती सगळे चालले पेठेत ते शेवटचे सगुण भगवत दर्शन म्हणून रेवड्या पेढे फळे पैसे जन विमानावरी फेकिती भावे करून गजती नाम समर्थांचे असा निरुपम वैभवे मंद मंद गती सर्वत्र पाटले पेठे प्रती विद्युक्त समर्थांसी देव गाभाऱ्यात नेती सर्वत्र असंख्य जन दुःखित दिव्य अमोलिक वस्त्रभूषणी पूजन उत्तम प्रकारे होनी ब्रह्मानंदे प्रिय गुहेत उत्तमासनी बसवले स्वामी समर्था चौघडे वाद्यादिकांचे गजर आरती मंत्र पुष्पांजलीचा उच्च स्वर प्रसाद वाटिल्यावरी जन समग्र प्रतले सदनी महद दुःखे तो दुःखाचा वियोगजन्य कठीण डोंगर किंवा उचंबळला दुःख रूप सागर उनिता हृदय इंद्रिय शरीर तटस्थ होती वियोग दुःखे परंतु स्वामीरायांचे वियोगजन्य दुःख जात नसे अंतकरणातून गुरुस्वरूप ज्ञाने नित्य समाधान मानुनी स्वस्थ राहावे निरुपाये स्वामीरायांचे वियोगजन्य स्मरण कारत असे ते मन व्याकुळ प्राण भक्ती मुक्ती साधक भगवन मूर्ती सगुण सुदुर्लभ दर्शन जाहले असो द्वादश त्रयोदश दिनी पूजा अर्चा विद्युक्त प्रेमे करुनी ब्राह्मण भोजनादिक होनी सर्व जाती भोजने तृप्त झाल्या. स्वामी महाराजांची अमूल्य वस्त्रे विद्वान ब्राह्मणाशी दिधली आदरे दान दक्षिणा प्रसादादी उत्तम प्रकारे यथायोग्य झाले. कीर्तन पुराण भजन समाधी पुढे चालले जाण तात्पर्य उत्साह समारंभ पूर्ण उत्कृष्ट झाला एक पक्ष
धन्य धन्य अक्कलकोटचे भाग्य, धन्य पवित्र चोळापाचे स्थान योग्य, धन्य धन्य ब्रह्मानंद गुहा वैराग्य, ब्रह्मविद्येने व्यापिली असे, धन्य पुजारी भक्त सेवक, धन्य धन्य प्रज्ञापुरचे लोक, जेथे अखंड तिष्ठ जगन्नायक विश्वव्यापक जगद्गुरु, धन्य शहाजी नृपवर भोसले, त्यांच्या पूर्व सुकृते अनायासे लादले, विश्वधारार्थ नित्य राहिले श्री गुरुस्वामी राय प्रज्ञापुरी, लौकिक प्रपंच दृष्टीने अदृश्य दिसती, परिपरमार्थ ब्रह्मरूपे सर्वत्र वसती, वाटेला तेथे भक्तांशी दर्शन देती, सगुण निर्गुण अधिकार परत्वे, धन्य स्वामी समर्थांची लीला, धन्य प्रज्ञापुरच्या नित्यशी नित्यमंगला, साष्टांग नमन असो त्या दयाला, कृपा असावी आम्हावरी, समाधीचे दर्शन पूजन अर्चन, प्रेमे करीती जे सेवन, त्या सर्वांचे मनोरथ सिद्ध करून होती पावन निसंशये, स्वामी समर्थांच्या समाधी समोर जे पुराण कीर्तन भजन गाती सुख खर, प्रदक्षिणा स्तोत्रे नमस्कार सप्ताह पारायण करीती विद्युक्त जे, समाधीवर दत्तचरणावरी पुरुष सूक्त रुद्राभिषेक प्रेम भरी, रघुरुद्र महारुद्राद्री वेदमंत्री करीते सर्व भोगिती सुख इह पर, दत्तात्रय चरणार विंदा सन्निध, वेद घोष वेद पारायण भक्तियुक्त शुद्ध, रीतितयांचे मनोरथ सिद्ध अवश्य होती निश्चयात्मक, त्या समाधी स्थानाच्या सेवने करून भूत प्रेत पिच्छाचाती होती सर्व बाधा प्रशमन, कुष्ठरोग महारोगादी व्याधी संपूर्ण होती निरसन सत्य सत्य, विद्यार्थ्यांसी विद्याप्राप्ती, रथार्थीयांसी धनलाभ निश्चिती, पुत्रार्थीयांसी पुत्रफले लादती दच्चरण पादुका सेवनाने, हे नाही स्वकपोल कल्पित वेदशास्त्र पुराणार्थ रहस्य मथित, हृदयस परमात्मा दत्तावधूत, त्याचे तेची वदविती सर्व, ऐसी श्री गुरु समर्थांची लीला अगम्य अतक देवाधिकाला, भवानवे तारक सरत्राला, इति द्विपंचाशत्तमोऽध्याय समाप्तः। श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ।